आपण करतोय कटलेट. त्याच्यासाठी आपण 7 ते 8 बटाटे उकडून घेतलेत, त्याला स्मॅश केलं आहे. त्याच्यामध्ये एक बीट उकडून त्याला किसून टाकले, एक गाजर किसून टाकले, थोडी फरसबी चिरून टाकली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, हा ब्रेड क्रमचा चुरा आहे. त्याच्यानंतर आपण वाटाणे टाकणार आहोत आणि ह्याला आलं आणि मिरची जवळजवळ 8 ते 10 मिरच्या आणि 2 इंचाचं आलं ह्याची पेस्ट टाकतोय आता आपण. तर आता वाटाणे पण टाकून घेतले आपण, मिरची आणि आलंची पेस्ट करून टाकली आहे, लाल तिखट टाकलंय, गरम मसाला टाकला आहे आणि मीठ आणि साखर स्वादानुसार आणि आपण एक लिंबू पिळणार आहोत. आणि मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तर परत एकदा इन्ग्रेडियंट रिपीट करते. कटलेट बनवतोय आपण, त्याच्यासाठी 7 ते 8 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत, उकडले बटाटे. बीट एक उकडून घेतलं, त्याला किसून टाकलं. एक अख्खं गाजर घेतलं, ते किसून टाकलं. फरसबी घेतली, 1 वाटीभर फरसबी टाकली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर वाटाणे 1 वाटीभर वाटाणे उकडून टाकले आहेत. आलं मिरचीची पेस्ट करून टाकली आहे, 10 मिरच्या आणि 2 इंचाची आल्याची पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, ब्रेडचा चुरा करून टाकला. आपण 4 ते 5 ब्रेड साईडचा चुरा केला आहे. नंतर लाल तिखट टाकला आहे, गरम मसाला टाकला आहे, मीठ आणि साखर. आणि आपण याच्यावर लिंबू पिळून हे सगळं आता एकत्र मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ते 2 भांड्यात घेतलं होतं आणि मी सगळं मिक्स केलं. त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला. मी थोडेसे उकडलेले कॉर्न टाकले याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये चीज किसून टाकते आहे. आपण अशा शेपमध्ये ह्याचे रोल बनवून घेतले. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये बनवा. हे तांदळाचं पीठ आहे आणि हे ब्रेड क्रम्स आहेत. तर आता त्याला मी आणि इथे मी तेल त्या शॅलो फ्राय करणार आहे. डीप फ्राय पण छान लागतील, पण तेल खूप लागेल म्हणून मी शॅलो फ्राय करते. सो मी ह्याला फिश सारखा शेप देते आणि आता मी त्याला पहिले तांदळाच्या ह्याच्यात बुडवणार आहे, मग मी त्याला ब्रेड क्रम मध्ये बुडवणार आहे आणि असं टाकून आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. असं हे करून मीडियम टू स्लो गॅसवरती व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यावे. आपल्याला कुरकुरीत करायचे. तुम्हाला जर कुरकुरीत नसेल आवडत तर तुम्ही थोडेसे हे पण ठेवू शकता. तांदळाचं पीठ डायरेक्ट लावण्याचे पण तांदळाच्या पिठाचं आपण हे पण करू शकतो, म्हणजे पेस्ट करून पण तसंही करू शकतो, म्हणजे ब्रेड क्रम्स अजून त्याला नीट चिकटतील. पण हे जास्त सोपं आहे, पटकन होणार आहे. एक साईड पूर्ण फ्राय झाली की दुसरी साईड फ्राय करायला टाका. बीटमुळे त्याला छान लाल कलर दिसतोय आपल्याला. कटलेट रेडी आहेत खायला सॉस बरोबर. आता आपण खाऊया त्याला. तुम्हाला जर फार कुरकुरीत हवे असेल तर मग तुम्ही तांदळाचं म्हणजे पाणी थोडंसं करून या पिठाचं त्याच्यामध्ये बुडवून आणि मग डायरेक्ट डीप फ्राय करा, तर ते अजून कुरकुरीत होते. मुलीच्या फर्मेशसाठी हे छोटेवाले शेप्स रेडी, छोटं फिश. सो एकदम सुंदर टेस्ट लागते या कटलेटची. ते नक्की ट्राय करा. तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.